न्यूज 24 वेद जनमनाचा। मी संपूर्ण परिवारासह मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे। आत्ताच इथं कोल्हापुरातच नाही संबंध महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बनवण्यासाठी प्रचंड नागरिकांच्या मध्ये उत्साह आहे। याचं कारण आहे 2019 ते 2024 महाराष्ट्रातल्या जनतेनं पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारचा कारभार पाहिलेला आहे आणि नंतरचे 2.5 वर्ष महायुतीच्या सरकारचा कारभार पाहिलेला आहे। पहिल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं एक स्थगितीचं सरकार प्रसिद्ध होतं, घोटाळेबाज, भ्रष्टाचार, उद्योगपतींना त्रास देणार आणि घरातून मुख्यमंत्री महोदय सरकार चालवत होते असं एक सरकार जनतेनं पाहिलं। आणि नंतरच्या अलीकडच्या या कालावधीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं जे सरकार इथं काम करत राहिलेलं आहे। आपण पाहिलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात राज्यात झालेली आहे। एफडीआय देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आणण्याचं काम आमच्या महायुती सरकारनं केलेलं आहे। आणि त्याचबरोबर लोककल्याणकारी योजनाचा एक धूमधडाका, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांसाठी 37 पर्यंतचे वीज बिल माफ, शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये खात्यावर देणं, मुलींना मोफत शिक्षण, अशा अनेक योजना वैयक्तिक लाभाच्या दिल्यामुळे अतिशय सरकार हे लोकप्रिय झालेलं आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतायत, पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला पाठबळ देत आहेत आणि मला विश्वास आहे 23 तारखेला राज्यामध्ये महायुतीचं सरकार बनेल। हे पहा, विरोधकांकडे प्रचारासाठी विकासाचे मुद्दे नाहीत, कुठलाही अजेंडा नाही, कुठलंही विजन नाही। त्यामुळे अशा कुठल्या याच्यातून ज्या गोष्टीवर पडदा पडलेला अशा गोष्टी लोकांच्या समोर नेऊन काय दयावयाम येते का बघण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही। हे खरं म्हणजे हा डायलॉग माझा आहे। कोल्हापूरमध्ये 10-0 होईल मी 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, कारण जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे। जी महायुती आहे यामध्ये जिल्ह्यातले सर्व दिग्गज नेते आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, कोरे साहेब आहेत, आवाडे साहेब आहेत, महादेवरावजी महाडिक, आम्ही सगळी मंडळी, ताकदवाली मंडळी एका बाजूला असल्यामुळं, महायुतीमध्ये असल्यामुळं 10 महाविकास आघाडीला 0च मिळणार आणि महायुतीला 10 मिळणार अशी परिस्थिती 10-0च राहील। ही आमचे राष्ट्रीय महासचिव आहेत विनोद तावडे, ते कसे पैसे वाटू शकतात? ते एका हॉटेलमध्ये होते आणि तिथं जाऊन त्या लोकांनी, नागरिकांनी गोंधळ केलेला आहे, यामध्ये काही तथ्य नाही। मतदान केलं, अत्यंत आनंदानं केलं, विश्वासानं केलं। मतदारांच्या मध्ये देखील मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच महायुतीला पोषक असं वातावरण आहे। कोल्हापूरमधून तर 10 पैकी 10 निवडून जागा येण्याची शक्यता आहे आणि या उत्तर जागेबाबत तर सुरुवातीपासूनच सर्व पॉझिटिव्ह संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे मला माझ्या विजयाची खात्री आहे। विरोधकांनी ही निवडणूक विकासावर न बोलता या ठिकाणी मोठं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, पण 2019ला देखील अशीच परिस्थिती झाली होती। त्यामुळं यावेळेला मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। माझ्यावर विश्वास ठेवत मतदार मला पाठीशी असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। संपूर्ण सभामध्ये असेल, फेऱ्यांमध्ये असेल, अथांग जनसागर त्या ठिकाणी होता असं म्हणलं तर चुकीचं ठरणार। या राज्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आणि त्यामुळं महिला भगिनी असतील, ज्येष्ठांसाठीच्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत, युवकांसाठी युवा कौशल्य योजना आहेत, अशी आजपर्यंतच्या अशा योजना राज्यामध्ये कधी राबवल्या नाहीत। पहिल्यांदा तसं लोककल्याणकारी योजनांचं राज्य म्हणून आज आपण संपूर्ण मतदार राज्याकडे पाहतात, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे पाहतात। आणि म्हणून एकंदरीत जर आपण पाहिलं तर या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत, याच निवडणूक पार करून येतील मला आत्मविश्वास आहे। मतदानाचा नेहमीच्या मतदारसंघाचा जर आकडा जर आपण पाहिला तर 60% मतदान होतंय। आमचा प्रयत्न राहील यावेळेला 65 ते 70% मतदान वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल। मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की 2009-2014ला मला आपण विधानसभेमध्ये पाठवत आपली सेवा करण्याची संधी दिली होती। या संधीचं सोनं करत मी या ठिकाणी मतदारसंघाचे विविध प्रश्न विधानभवनात मांडले। अनेक मोठे प्रश्न मी या ठिकाणी सोडवण्यास यशस्वी झालो आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी विधानसभा सदस्य नसताना देखील माझे मुख्यमंत्र्यांशी असणारे घनिष्ठ संबंध याचा ॲडव्हान्टेज घेऊन मी शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मतदार मला या ठिकाणी निश्चितपणे या निवडणुकीनंतर त्यांची सेवा करण्याची संधी देतील। मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मला येणाऱ्या या निवडणुकीनंतर सेवा करण्याची संधी द्यावी। महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
चांगलं यश मिळणार यात काही प्रश्न नाही आहे. आणि राज्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार येईल. तसं मी दरवेळेस बजावतो मतदानाचा हक्क, तसं जास्तीत जास्त लोकांनी आपलं मत द्यावं आणि लोकशाहीमध्ये सहभागी व्हावे. वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.